दरम्यान कालचा सामना गाजवला तो मूळची मुंबईची असलेल्या पूनम राऊतनं. तिच्या वडिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी. वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये आज महत्त्वाची मॅच होती. भारताची तिसरी मॅच भारत आणि पाकिस्तान मॅच होती आणि ज्यात भारतानं जे आहे ते 74 धावात पाकिस्तानला गुंडाळलं आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची कामगिरी केली पूनम राऊतने. पूनम राऊतचे बाबा माझ्यासोबत आहेत. मला सांगा की आज ज्या प्रकारे मॅच जिंकलाय भारत, पूनमने 47 रन केलेत. काय सांगाल ज्या प्रकारे पूनमने बॅटिंग केली? नाही, आज आमचं सकाळी बोलणं झालं पूनम बरोबर. तिने सांगितलं मी काल चांगली नेटमध्ये चांगली मी प्रॅक्टिस केलेली आहे. पप्पा मी आज 100% चांगली बॅटिंग करणार, तर जर माझ्यासाठी प्रे करा. मी बोललो प्रे तर तुझ्यासाठी आवश्यकता असतंच. आणि त्यांनी फार मेहनत घेतली आहे ह्या वेळेला. या वर्ल्ड कपसाठी तर त्यांनी विशेष मेहनत केलेली आहे. ती तिचं उठणं सकाळी 4:30ला उठणं असायचं, तिचं योगा बिगा असायचा, प्राणायाम असायचं. त्याच्यानंतर ती उठून 5:45ला ती मला सांगायची पप्पा माझी गाडी तयार करा, माझं डिझेल पेट्रोल भरून या. ती गाडी तिला आणून द्यायची, चावी द्यायची, ती गाडी घेऊन जायची BKCला. अशी तिची मेहनत चालली होती. पण ते मेहनतीचं फळ आहे डेफिनेटली. मला सांगा की स्मृती मानधना आऊट झाल्यानंतर कुठेतरी वाटत होतं की भारताच्या बॅटिंगचं काय होईल. त्या योग्य क्षणी जे आहे ती पूनमनी बॅटिंग केली. वेस्ट इंडिजच्या बॅटिंगनंतर आज परत एकदा 47 रनाची जी त्याची कामगिरी होती त्याबद्दल काय? फार मोलाची होती ती. वाटलं होतं असं मंधना गेल्याच्या नंतर की आता काय होईल टीमचं. मी बघत होतो मॅच, तर मला पण तो प्रश्न पडलाच होता. बोललं काय आता काय खरं दिसत नाही. पण ठीक आहे, मी माझा जब चालूच होता, तिथे बसून बघत होतो. तर ती खेळत होती सावकाश. बोललो चल ठीक आहे, उभी राहा, फक्त मनातल्या मनात म्हणतो उभी राहा विकेटवर. तर तसं ती झालं. तसं तिने केलं. सेलिब्रेशन म्हणायचं म्हटलं तर आम्ही तिथे केलं म्हणजे काय, पूनम जस्ट आऊट झाली. पण गाडीमधून येते आम्ही जी एन्जॉय केलं ना, एक विकेट जात होती आणि आम्ही गाडीमध्येच होतो. जवळजवळ ऑल आऊट झाला गाडीमध्येच ना गं, गाडीमध्येच ऑल आऊट झाला जवळजवळ. तर बोललो मी इथं एन्जॉय करतो क्रिकेट. त्यामुळे आता सुद्धा सेलिब्रेशन चालू राहणार. चालू राहणार, डेफिनेटली चालू राहणार. आता मी माझी मुलीचा फोन यायचा बाकी आहे, तो आता 1 तासाभरामध्ये येणार, तेव्हा आमचं बोलणं होणार. त्यामुळे पूनमशी जे आहे ते बोलणं होणार आहे एका तासानंतर. पण जे सेलिब्रेशन आहे ह्या परिवाराचं आणि संपूर्ण भारतीय जे आहेत ते पाकिस्तानला जो पराभव भारताने ज्या प्रकारे मॅच जिंकली पाकिस्तानसोबत, त्याच्यानंतर जे आहे पूर्ण भारतभर हा आनंद जो आहे तो साजरा केला जातोय. कॅमेरामन उत्तम पृथ्वीराजसोबत वेदांत नेब, ABP माझा, मुंबई.